छकुले तुम्ही तर गप्प बसा. ओ पीए मॅडम, काय झालं? मी ना लय चिडले बर का. अहो पण मॅडम काय झालंय ते तरी सांगा. तुम्ही बोलूच नका. काय झालंय छकुले? मी तुला काय सांगितलं होतं? आपली दीदी संग भांडायचं नाही म्हणजे नाही. अगं पण मी कुठं भांडलोय तिच्याशी? आणि सांगितलं होतं की लवकरात लवकर घरी यायचं म्हणून. अहो छकुली मॅडम, तुम्ही गप्प बसा बर का. छकुले अगं ते साहेब आहेत, असं नाही बोलायचं त्यांच्याशी. काय म्हणतात ऐक. अहो साहेबांनाच बाहेर काढायची गडबड चालू आहे. मी तुला काय सांगितलं होतं? परत परत सांगणार नाही म्हणून. काय झालंय? तू घरी ये मग तुला कळ. अगं तू सांग की. पण मी नाही सांगू शकत. का तू का नाही सांगू शकत? ते आपली दीदी ते मला नाही माहिती. तू लवकरात लवकर घरी ये. बरं बरं आता आहे ना, मी इथून कोर्टात जाणार आणि कोर्टातून डायरेक्ट घरी येणार. हा छकुले, तुला आप्पी दीदीने सांगितलं का की शेंशाला काय सांगू नको म्हणून? हो. बरं ठीक आहे. मी घरी आलो ना की तिच्याशी बोलतो. काय लवकरात लवकर बोल. हा बरं जाते, मला लई काम आहेत. बरं. येते हा. बघितलं चिंचुके, त्या बारक्या पुरीला काय बाय सांगितलं आणि पितवले. साहेब अहो तसं काय नसेल. अहो तुम्ही चारी वाजून सारा विचार करा. अहो तसं काय नसेल साहेब. तसंच आहे चिंचुके. नाही ती चकुली चिडून कशाला आली असती? मला ना काहीतरी गडबड वाटते चिंचुके. ती जी चकुली बोलत होती ना, तिची तोंडची वाक्य नव्हती. ते आप्पीने सगळं बोलायला लावले असं वाटत होतं 100%. अहो साहेब, वहिनी कशाला बारक्या पोरीपाशी निरोप देऊन तुमच्याशी बोलायला होतील? तिचं तिला वाटलं असेल म्हणून बोलले असेल. साहेब मी दुपारनंतर हाफ डे काढून वकिलाला भेटायला जाणार आहे. तो तुम्हाला 100% बाहेर काढेल. तुम्ही आराम करा, नका टेन्शन घेऊ. मी तुम्हाला उद्या कळवते. येऊ का मॅडम? या शिर्के. अहो तुम्हालाच बोलवणार होते मी. शिर्के, या 2 फाईल नीट बघा. अहो शिर्के, या फाईल मध्ये मागच्याच कॉन्ट्रॅक्टरचं नाव आहे. मी तुम्हाला या आधी सांगितलं ना, तो कॉन्ट्रॅक्टर नकोय मला. ठीक आहे, बघतो मॅडम मी. बघा ते. आणि हा, काल सांगितलेल्या कामाचं काय झालं? हे घ्या. शिर्के, बडन. अरे वा, आज लाडू पण आहेत. शेवट गोड करावं म्हटलं. म्हणजे मॅडम माझी बदली झाली रत्नागिरी जिल्ह्यात. काय? शिर्के, अहो हे कधी झालं? कालच पत्र आलं मॅडम, आणि सोमवारीच हजर व्हायचंय. रजा काढून थोडं गावी जाऊन आईला भेटून यावं म्हणतो. बरं, पण हे असं मधूनच कसं? मधूनच कुठं मॅडम, तुम्ही यायच्या आधी मी इथंच होतो. मॅडम भडंग द्यावंसं वाटलं तो फक्त तुम्हालाच, आणि मनापासून काम करायची इच्छा झाली ती तुमच्यासोबतच मॅडम. अहो शिर्के, मलाही की. मी तर तुमच्यावर केवढा विश्वास ठेवला. आजकाल असा विश्वास ठेवणं म्हणजे लई मोठी गोष्ट आहे. काळजी करू नका मॅडम, होईल सगळं व्यवस्थित. तुम्ही काळजी घ्या स्वतःची. पण मग ते काल तुम्हाला जे काम सांगितलं त्याचं काय? सॉरी मॅडम, मी शेवटचं काम करायला नकार देतो मी. म्हणजे? हो मॅडम, धोकादायक काम आहे हे. शिर्के, अहो ते काम मलाच करायला लागणार आहे. दुसरा कुठलाच मार्ग नाही माझ्याकडे. तुम्ही जाऊन भेटा, पण नाही नाही शिर्के, आमच्यात कसली जाळी किंवा काही असलं ना तर आम्हाला नीट बोलता येणार नाही. हे बघा, मोकळेपणाने बोलणं व्हायला पाहिजे बस. खरंच पटत नाहीये मॅडम. तुम्ही एखाद्यावरची कारवाई केली असली, तो एखादा आत असायचा आणि त्याने राग काढला तर? शिर्के, एवढा विचार नका करू. माझ्यासोबत गार्ड आहेत की. ठीक आहे मॅडम, तुमच्यासोबत काम करून लय भारी वाटलं. शिर्के, मलाही. शिर्के, आता भडंगचं काय करणार? तो मिळत राहील तुम्हाला. येतो मी. काळजी घ्या.
तुम्ही बोलला ना त्यांच्याशी? हो डिपेंड टेन्शन नका घेऊ. मी बोललोय त्यांच्याशी, त्यांना म्हणलं काय पण करून साहेबांची बेल झाली पाहिजे म्हणून. आणि आपल्याला पैशांचं काय टेन्शन नाही बरं का? हो थांबा, तुम्ही डायरेक्ट पैशाचा विषय काढू नका. काय असेल ते मी बोलतो पहिल्यांदा. नमस्कार चिंचुके साहेब. नमस्ते नमस्ते. काय म्हणताय? हे कोण? नमस्कार, मी दीपक माने आणि अर्जुन दाजी माझं दाजी लागतात. दाजी दाजी लागतात? सॉरी, ते बोलता बोलता चुकून बोललो, सॉरी. कोर्टाच्या कामाला पहिल्यांदा आलंय वाटतं. हा. अहो जाऊ दे ना साहेब. बर मी तुम्हाला सगळी कागदपत्र दिलेत, बेलचं काम होईल ना? होणार. एक काम करा, उद्या खैरमोडे साहेब जज आहेत ना, त्यांना जाऊन विचारा. आयुष्यपत, म्हणजे डायरेक्ट जज ना होय? मग साळवी वकील म्हणल्यावर जज आधीच बेल करून ठेवतात. मग दाजी नाही आलं तर चालतात काय? अहो असं कसं, आलेच पाहिजेत की, त्याशिवाय कसं होणार? अहो नाही, म्हणजे तुमचा एवढा वट आहे हो, म्हणून म्हणलं, बाकी काय नाही. वट? चिंचुके, काय भाषा आहे पोराची? अहो जाऊ दे साहेब, लहान आहे अजून ते. माझी फी आणली का? हा आणली आहे साहेब. आत्ता अर्धी देणार आणि काम झाल्यावर अर्धी देणार. दुसरा वकील बघा. हो साहेब, अहो माझं ऐका की, ते आणलेत मी पैसे. 100% फीस, कारण 100% बेलची गॅरंटी. हा देतो मी, पण साहेब मी तुम्हाला म्हणलंय तसं बरं का. काय बार्गेनिंग करताय राव? ते कशासाठी आत गेलेत माहिती नाही का आम्हाला? एका हप्त्यात सगळे पैसे वसूल होतात. हो साहेब, दाजीने यासाठी पैसे घेतले नाहीत बरं का. अरे बारकाय रे तू, तुला आतल्या गोष्टी माहिती नाहीत. बर मला माझी फी द्या, काम आहेत मला. हे 30,000 आहेत. चिंचुके, ऐका माझं, म्हणजे मी उद्या कोर्टात आलो ना, उरलेले पैसे घेऊन येतो. त्याशिवाय आज जाणार नाही मी. हो, माझा विश्वास ठेवा. आणतो म्हणजे आणतो, 100% गॅरंटी आहे माझी. ठीक आहे, आणा इकडे. हा पण तेवढी बेल झाली पाहिजे बरं का. होणार. काय रुपाले, काय चाललंय? जेवण बनवते. उद्याची तयारी झाली का? उद्याची? तुला माहित नाही होय? अगं उद्या आपला अर्जुन येणार हाय. ते होय. काय ग बाया, त्याचं ना नशीबच फुटकं बघ. बायको ही अशी आणि घरातल्या कुणाला काय पडलं नाही त्याचं. अहो मावशी, घरच्यांना काय पडलं नाही असं कसं म्हणताय बरं तुम्ही? मग काय तर, आता बघ ना, मी तुला सांगितलं म्हणून, नाही तर तू काय करणार होतीस ग? मावशी, तुम्हाला कधीपासून भाऊजींचे एवढं पडले? नाही म्हणजे त्यांना अटक केली तेव्हा तर तुम्ही. हो, अटक झाली तेव्हा मी त्याला बोलले होते, कारण आधीपासूनच माझा लय राग होता त्याच्यावर. आधीपासून? आता मला चांगलं कळलं की याच्यात काय बी त्याची चूक नाही. हे सगळं ती आप्पी करती, माझ्याबद्दल तीच कान भरती त्याचं. नाही नाही, मला नाही असं वाटत. अगं रुपाले, हिथं तर चुकतं तुझं. किती भोळे आहेस तू. तू मला सांग, ही आप्पी जे काय वागते ते तुला पटतं का ग? हा, नाही पटत. खरं चुकतंय तिचं आता जरा. आता तिचं सगळं रंगरूप दिसायला लागलंय बघ सगळ्यांना. पण जाऊ दे बाया, फुकट मी तुला काय सांगायला लागले तर तुला वाटायचं आमच्या जावाजावात भांडणं लावती म्हणून. जाऊ दे, उद्याची तयारी करायला लागा तू. हा, भाऊजी येणार म्हटलं मी जेवणात काहीतरी गोडधोड करते. हा मग उद्या घरात सणच आहे समज, सगळं मिळून करू आपण. मावशी, भाऊजी घरी येणार हे काय सणापेक्षा कमी आहे का? आणि हे बघ, एक लक्षात ठेव, जे काय करायला लागणार आहे ना ते आपल्यालाच करायला लागणार आहे. मला नाही वाटत त्या मालातून महाराणी या त्याला ना आपल्याला काय मदत करत्याल. मग आपण करू की सगळं? मी काय करते, मी आजच तयारीला लागते. हा हा हा, चालतंय चालतंय. किती ग तू एकटी सुनगुणाची आहेस बघ तेवढी. आणि रुपाले, काय लागलं बिगलं तर मला सांग बरं का तू. हो. आप्पे, उद्या तो अर्जा येतोय बघ. आता तुझी कशी वाट लावते मी. नावाची हाय मनी, दिसती अडाणी पण भल्या भल्याना पाजील पाणी.
बरं अपर्णा, बाकी कुठला विशेष त्रास? नाही. मग नॉर्मल आहे आता. बर. आत्ता बाळाचा आकार एका छोट्या डाळीसारखा आहे, हा, पण त्याच्या हृदयाच्या पेशी तयार होत आहेत. तुझं आणि अर्जुनचं बाळ आहे ते, त्याचं हृदय धडाडू लागेल आता. आता तरी अर्जुनला सांग. डॉक्टर, उद्या अर्जुनची बेल होणार आहे आणि माझं ठरलंय उद्या त्यांना सांगायचं. अपर्णा, जेवढे दिवस तू हे मनात ठेवशील ना, तितकंच तुझ्या मनावर ओझं राहणार आहे त्याचं. डॉक्टर, कळतंय की हो मला. पण वळत नाहीये ना? तसं नाही हो. अहो, आमच्यात वाद सुरू आहेत आणि एवढी मोठी बातमी सांगायची म्हणल्यानंतर, आणि तेही या अशा परिस्थितीत. अगं, पण ही बातमी सांगितल्यानंतरच परिस्थिती बदलेल ना, असं नाही वाटत तुला? भीती वाटतेय, पण म्हणून तर म्हणतेय की एकदा अर्जुनला सांगून टाक. आता त्यांचं आणि तुझ्या कुटुंबाचं तुझ्यासोबत असणं खूप महत्वाचं आहे. अशी किती दिवस तू एकटी येणार आहेस? डॉक्टर, मला खरंच नाही माहिती. मी अर्जुनला कसं सांगणार आहे? मी बोलू शकेल का? मी कसं सांगेल? मला नाही माहिती काही. माझ्या डोक्यात गोंधळ उडालाय डॉक्टर. मला खरंच नाही माहिती. बर, माझा एक सल्ला ऐकशील? जसा तो घरी येईल ना, त्याला सगळं सांगून टाक, कारण हेच तुझ्यासाठी आणि तुमच्या बाळासाठी खूप योग्य आहे. हो, मी सांगेन. येऊ? ये. थँक्यू. हे चिंचुके, अरे काय झालं? कुठं होता तू? एवढा वेळ कसं काय लागला? काय झालं? वकील साहेब काय म्हणले? साहेब थांबा की जरा. बरं, पदू हो थोडा. अहो साहेब, दिवसभर उन्हात ताणत होतो, पाणी प्यायला भेटलं नाही म्हणून पितोय. चिंचुके, अरे आवर की बास की आता. सांग आता काय झालं? साहेब मला सांगा, मी कसा दिसतोय? चिंचुके, काय झालं सांग ना बाबा. साहेब, माझी हेअरस्टाईल कशी सांगा ना जरा. तुझ्या केसांबद्दल मी जो बोललो ना, तर अख्ख्या आज गावात बावल होईल, माहिती आहे तुला, है ना? काय साहेब? तुला नाही सांगायचं ना, राहू दे, मी जेलमध्ये सोडतो असं. अहो साहेब साहेब साहेब, इकडे या. अहो आज मस्त पैकी आराम करा तुम्ही जेलमध्ये. अहो कारण आज पोलीस स्टेशन मधली तुमची शेवटची रात्र आहे, उद्या घरी जायचं. हो साहेब, खरं सांगतोय. अहो उद्याच्याला कोर्टात तुमची बेल होईल, आणि ती पण कायद्याच्या मार्गाने. थँक्यू चिंचुके, खरंच थँक्यू. हा काय साहेब, तुम्ही एवढं गेलंय माझ्यासाठी, त्याच्या पुढे काहीच नाही. नाही रे, असा हिशोब नाही ठेवायचा दोस्तीत चिंचुके. मग तुम्ही थँक्यू म्हणलेलं चालतंय. साहेब मस्तपैकी जेवण, झोपा आता. अजिबात नाही, मला आज जेवण नको, झोप नको, काय नको. मला घरी जायचंय पहिलं. मी घरी जाणार म्हणल्यावर आपली खुश असेल का? बाळा, बाबा आता घरी येणार आहेत. आपण सगळं घर नीट आवरून ठेवू काय? म्हणजे आल्याला त्याला लय भारी वाटेल. चला. अहो साहेब, का खुशी नसणार आहेत? अहो असं काहीतरी बोलू नका. नाही रे चिंचुके, चुकते काहीतरी तुझं. तू बघितलेली अप्पी लय वेगळी होती रे, आणि मला अटक झाल्यानंतर मी बघितलेली अप्पी लय वेगळी. जेवायला थांबायची रे माझ्यासाठी.
तिच्या डोळ्यात प्रेम दिसायचं मला, हुरहुर दिसायची, लाजायची ती. साहेब मला नाही असं वाटत. असंच आहे चिंचुके, बघितलंय मी. आता तिच्या डोळ्यात दिसतो फक्त एक गुन्हेगार. खर्जा, तुला ना पिला मला काहीतरी द्यायचंय. अंगाशी ही शपथ. मी काय म्हणतो आप्पे तुला, की फ्रेम कुठं लावायची? इकडं इथं लावा की. काय झालं? काय म्हणलेलं मी कदम, आमचं ट्युनिंग आहे ना एकदम मस्त जुळतं. ट्युनिंग कशी वाटते? हा, एक नंबर. तू कधी घरी येतोय असं झालंय आता मला. मी परत घरी येणार आहे या विचाराने तिला त्रास होत असेल रे. अहो साहेब, तुमच्या मनात आहे ना वहिनींबद्दल लय राग आहे. अहो साहेब, ताणलं तर तुटतं बरं का. अरे मी काय नाही केलं तिच्यासाठी चिंचुके, काय नाही केलं, पण असं वागायचं वय. माझी चूक झाली मान्य आहे ना, पण म्हणून असं वागवायचं, एका दिवसात सगळं तोडून टाकायचं. हा, अहो नाही साहेब, अहो असं तोडायचं असतं तर वहिनी पोलीस स्टेशनात आल्या असत्या का? ती आजपर्यंत इथं आली ती फक्त मला जाब विचारायला, बस. बाळा, आमचं भांडण तत्वांचं आहे आणि ते चालूच राहील. हा, पण तत्वांसाठी माणूस तोडायचा नाही हे कळलंय मला. तिच्यासाठी तिच्या तत्वांपुढं दुसरं काय नाही, कळलंय मला. अहो साहेब, एवढा नका विचार करू, घरी गेल्यावर सगळं व्यवस्थित होईल. अरे मी घरी जाणार आहे ना, या विचाराने झोप येत नसेल तिला, एका गुन्हेगाराबरोबर कसं राहायचं म्हणून. बाळा, आज काही मला झोप लागेल असं वाटत नाही. एकदा का अर्जुन आणि मी एकत्र आलो ना, का सगळं नीट होईल असं वाटतंय. कमाल, निघणार नाही ना? अहो ते फाटण पण निघणार नाही. हा, हेच पाहिजे. बोल सुजा. आरजेच्या स्वागताची तयारी कुठवर आली रे? जोरदार तयारी सुरू आहे. उद्या लोक झोपेतून उठल्यावर अख्ख्या आसगावात एकच विषय असणार. बेस्ट. गावात जित्त जित्त नजर पडेल ना, तिथं तीच दिसलं पाहिजे बरं का. हा, मग विषय आहे का? ठेवतो. आवरे लवकर, ह्यो कार्यक्रम एका रात्रीत अख्ख्या गावात चिटकला पाहिजे. साहेब, तुम्ही टेन्शनच घेऊ नका, येतो.